ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 4 येथे लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य सार्वजनिक तुळशी विवाह कार्यक्रमाचे यंदाचे हे 4थे वर्ष होते। सालाबदाप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बऱ्याच मान्यवरांनी व स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमाची व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांची प्रशंसा केली। सर्वप्रथम भव्य दिव्य अशी वरात काढण्यात आली। वरातीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या गजरात ठेक्यावर नाचणारे वऱ्हाडींचे दृश्य पाहण्याजोगे होते। वरात वरद विनायक मंदिराकडे आल्यानंतर वरातीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह संपन्न झाला व सदर सोहळ्याला लागणाऱ्या सर्व विधी व व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली। महिलांनी तुळशीची पूजा करून त्यानंतर मंदिरातील श्रींची व तुळशीची आरती करण्यात आली। आरतीनंतर प्रतिष्ठानतर्फे आलेल्या वऱ्हाडी व पाहुण्यांची भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। सदर कार्यक्रमात अपक्ष उमेदवार विजय चौगुले, समाजसेवक अरविंद माने, समाजसेवक जगदीश पाटील, भरत शिंदे, निलेश हांडे यांनी हजेरी लावली होती। यावेळी सर्वांचे मंडळातर्फे स्वागत करण्यात आले। सदर उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले। स्थानिक नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली व समाजसेवक कैलास सुदाम काटे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या प्रसंगी सुनीता पवार, संगीता दुबे, वर्षा अभ्यंकर, सुनीता तम्हाणे, परमेश्वर कंकाल, लक्ष्मण पोखरकर, गोपाळ पाल, संतोष परांडे, शिवाजी गवांदे, सुमित जाधव, जयश्री शिंदे, विजय सैंदाने, सुनील सूर्यवंशी, वजीर पुजारी, किशन लोहार, सोहेल कुरेशी, भरत गावकर, राजू सेलवराज, जयप्रकाश पांडे उपस्थित होते। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। कैलास काटे हा अतिशय ध्येयवेडा माणूस आहे, निस्वार्थी माणूस आहे। स्कूलचे ऍडमिशन असेल, आयुष्यमान भारत कार्ड योजना असेल, रक्तदान शिबिर असतील, तरुणांसाठी रोजगार मेळावे घेतलेत, अशी बरीचशी त्यांनी कामं केलेली आहेत। आणि लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान यावर्षी हे 4थं वर्ष आहे। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी तुळशी विवाहाचं लग्न आणि गेल्या वर्षी एक सांसारिक कुटुंबाचं लग्न लावून दिलं। आम्ही कन्यादान वगैरे सगळं, भांडी वगैरे सगळं दिलेली आहेत। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकातलाच माणूस असाच प्रतिनिधी हवा आहे। त्याला वाढताना घडताना शाळेत असतानाही मी पाहिलेला आहे। अतिशय निस्वार्थी मुलगा आणि लोकप्रतिनिधी म्हणून तो एकदम छान काम करत आहे। मी सपना साजन पाटील, आमचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं ह्या संस्थेमध्ये आणि आम्ही इतकं आनंदित आहे आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन केलं। काही गोष्टी अडचणीत होत्या, कैलास दादा काटे ह्या साहेबांनी आम्हाला खूप मदत केली, सहाय्य केलं, माझं खूप सुंदर लग्न लावून दिलं। जितकं परिस्थिती कधी जमणार नसेल इतकं छान माझं लग्न लावून दिलं त्यांनी। एक भाऊपेक्षा सखा भाऊ म्हणून उभा राहिला। आणि माझी अशी इच्छा आहे की ज्यांनाही कुणाला असं वाटलं आपल्या परिस्थिती नव्हतं तसं काटे दादाकडे येऊन तुम्ही आपली परिस्थिती मानूनसुद्धा या संस्थेबारेने भरपूर काही चांगलं घडतं। माझ्यासारख्या मुलीचं इतकं सुखी संसार करणं आणि करून देणं, माझे पाठवणीपर्यंत मला वरातीत गाजत आणणं, हे माझ्या दादाने मला खूप व्यवस्थित आणि खूप छान करून दिलं। आणि लग्न सोहळा इतका छान बघण्यासारखा होता तुळशी दिवशी। आणि मुहूर्त पण असे काढतात ते की पूर्ण ब्रह्मांडमध्ये जेवढे 36 कोटी देव आहेत त्यांच्या साक्षीने लग्न होतं। तसंच आमचंही तशा पद्धतीचं लग्न लावून दिलं। आज मी एवढी खुशी आहे माझ्या लाईफ पार्टनरबरोबर की दादानी जी चॉईस दिली आणि दादानी जे करून दिलं, मी आज खूप सुखी आहे दादामुळे। आणि आमचा परिवार खूप छान फुलला आहे हे दिसतंच आहे। आणि पण काटे दादांना सगळ्यांनी सहकार्य करावं आणि इच्छा आहे की ते अजूनही पुढे जावं। आणि ज्यांना कुणाला असं वाटतं त्यांनी येऊन त्यांना पर्सनली भेटून त्यांचे सल्ले पण घ्यावं, असं माझी एक खूप छोट्या बहिणीची कळकळीची विनंती आहे। लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे श्री कैलासजी काटे तसेच त्यांचे सहयोगी निलेशजी हांडे यांच्या माध्यमातून इथे उत्कृष्ट असा तुळशी विवाहाचा सामाजिक प्रोग्राम करण्यात आला।
कैलासजी काटे हे पहिलेपासून सामाजिक उपक्रमांमध्ये रस ठेवणारे आणि लोकांमध्ये तळागाळापासून खाली काम करणारे, कष्ट करणारे, एक होत करू असे व्यावसायिक, स्वतः व्यवसाय करणारे असे कैलासजी काटे. कैलासजी काटेंचा कल नेहमी हा समाज उपयोगी घटकांना, त्यांना वेगवेगळ्या उपक्रम राबवण्यापासून, सगळ्या शासकीय उपक्रम राबवण्यापासून सर्व गोष्टी ते करत आले. तसेच इकडे युवकांमध्ये त्यांचं चांगलंच स्थान ते आपलं स्वतःचं निर्माण करत आलेत. मी कैलासजी काटेंना पुढच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो की यापुढे तुम्ही असेच समाज उपयोगी कामं करत राहाल. आणि मागच्या वेळेस मी म्हणजे आपण सर्वांनी बघितलं की मागे पण त्यांनी तुळशी विवाहामध्ये प्रत्यक्षदर्शी लग्न वगैरे लावलेले आहेत. ह्या वर्षी ते लग्न लावू शकले नाही आचारसंहितेचं पालन करता, पण त्यांनी भरपूरशा कुटुंबांचं असं कल्याणसुद्धा केलेलं आहे. आजसुद्धा ते काही कुटुंब त्याच्यातले येऊन त्यांना पुढच्या भविष्याच्या शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. तर कैलासजी काटेंना नेहमीच सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद राहिलेला आहे, सर्व नेत्यांचा आशीर्वाद राहिलेला आहे. मी कैलासजी काटेंना सांगेन की आपलं हे समाजकारण असंच चालू ठेवावं आणि तुम्हाला ह्या राजकारणातसुद्धा यश लाभेल ही माझी अपेक्षा. लोकमान्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष सन्मान्य कैलास काटे हे आज यांनी सार्वजनिक तुळशी विवाह समारंभ हे नेहमीप्रमाणेच यावर्षी त्यांनी साजरा केला, पण काही आचारसंहितेमुळे यावेळी त्यांना असा जो मोठ्या स्वरूपामध्ये होत होता तसा करता नाही आला. तरी पण चांगल्या प्रकारे त्यांनी यावेळी तुळशी विवाह संपन्न केला. कैलास काटे यांचा लहानपणापासून सामाजिक या उपक्रमामध्ये सारखी तळमळ असायची, त्यांचा सारखा ओढा सामाजिक कार्याकडे असायचा आणि त्यांनी आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे उपक्रम इथे राबवलेले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, तसे नोकरी बाबतीत मुलांना, तरुण मुलांनासुद्धा नोकरी धंद्यामध्ये यश मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि अशा प्रयत्नांचा चांगला सामाजिक राजकीय प्रवास चालू आहे. तर अशा या कार्यक्रमांना पुढील दिशासुद्धा चांगल्या मिळत राहावं आणि त्यांना पुढे अशाच प्रकारे यश मिळत राहावं ही येथील आपल्या गणपतीकडे मी प्रार्थना करतो. साहेब, सर्वप्रथम आम्हाला हा जो तुळशी विवाह आम्ही आयोजित करतो आहे ह्याबद्दल फार आम्हाला आनंद होतो आहे. कारण ह्या आमच्या ज्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचं जे नाव ठेवलं आहे आम्ही लोककल्याण, याचा म्हणजे उद्देशच आमचा आहे की लोकांचं कल्याण. आम्ही दरवर्षी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, धार्मिक, त्यानंतर आरोग्यविषयी लोकांना जी काही मदत करता येईल ती करत असतो आणि हे आमचं 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षामध्ये तुम्ही बघाल की लोकांची जी आम्हाला हे आहे काय म्हणतात लोकप्रियता ही दिवसेंदिवस आमची वाढत चालली आहे. कारण आम्ही लोकांमध्ये राहून लोकांचं काम करतो, लोकांसाठी जे करता येईल ते करतो. त्यामुळे ना आम्हाला दिवसेंदिवस आम्हाला ही जी प्रसिद्धी वाढत चालली आहे. आम्ही दरवर्षी ह्याच ह्याच्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या ज्या कमजोर असे लोक आहेत त्यांचंसुद्धा इथे आम्ही लग्न लावून देतो सामूहिक विवाह या पद्धतीने. परंतु यंदा निवडणूक असल्यामुळे आम्हाला ते करता नाही आलं. परंतु मी ह्याद्वारे लोकांना अपील करतो की पुढच्या वर्षी जर आपल्यामध्ये जर काही अशी लोकं असतील जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत तर त्यांचं इथे आम्ही नक्कीच लग्न लावून देऊ. धन्यवाद.